मुमुक्षु रत्न साक्षी नरेंद्रजी बैद यांच्या वर्षीदानवर घोडा सोहळ्यानिमित्त धामणगाव रेल्वे येथे जैन समाजाच्या वतीने भव्य व भावपूर्ण स्वागत करण्यात आले। या प्रसंगी संपूर्ण शहर भक्तिमय व उत्साहाच्या वातावरणाने भारावून गेले होते। उच्च शिक्षित असलेल्या मुमुक्षु रत्न साक्षी बैद यांनी BSc MSc तसेच PhD फिजिक्स पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे। याशिवाय त्यांनी अमेरिकेत विद्यार्थ्यांना भौतिकशास्त्र विषयाचे अध्यापनही केले आहे। उच्च शिक्षण, उज्ज्वल करिअर आणि भौतिक सुखसंपन्न जीवन असूनही जैन धर्मातील तत्वज्ञान, त्याग, संयम व मोक्ष मार्ग यांच्याविषयी त्यांना विशेष आकर्षण वाटू लागले। जैन धर्मासंबंधी त्यांच्या मनात निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे शोधताना मोक्ष मार्ग हा दुर्लभ व श्रेष्ठ असल्याची त्यांना जाणीव झाली। भौतिक जीवनाचा त्याग करून आत्मकल्याणाचा मार्ग स्वीकारण्याचा त्यांनी दृढ निश्चय केला आणि स्वेच्छेने सांसारिक जीवनातून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला। मुंबई येथे त्यांची दीक्षा होणार आहे। दीक्षेपूर्वी वर्षीदान वरघोडा सोहळ्याचे आयोजन त्यांचे मामा श्री रवींद्र छाजेड यांनी केले होते। या सोहळ्यात साक्षी बैद यांनी गृहत्याग करून वस्त्रदान, पुस्तकदान तसेच संसारातील सर्व वस्तूंचा त्याग केला। लक्ष्मीचा त्याग करून सरस्वतीचा म्हणजेच आत्मज्ञान व मोक्षमार्गाचा स्वीकार त्यांनी केला। धामणगाव रेल्वे येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकातून भव्य मिरवणूक काढण्यात आली। ही मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करत जैन श्वेतांबर मंदिरापर्यंत नेण्यात आली। मिरवणुकीत जैन बांधवांसह महिला, युवक व युवती मोठ्या संख्येने उत्साहाने सहभागी झाले होते। ठिकठिकाणी चहा, नाश्ता व अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती। अनेक नागरिकांनी मुमुक्षु रत्न साक्षी बैद यांचे पुष्पहार अर्पण करून व शुभेच्छा देऊन स्वागत केले। त्यांच्या पुढील आध्यात्मिक वाटचालीसाठी सर्वांनी मंगल कामना व्यक्त केल्या। या वर्षीदान व स्वागत सोहळ्यामुळे संपूर्ण शहरात भक्ती, त्याग आणि अध्यात्माचे पवित्र वातावरण अनुभवायला मिळाले।